नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आधी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला पहिल्या वर्षाला म्हणजे आता तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आहे तर ह्या इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये एक्झामिनेशन स्कीम कशा पद्धतीची असते, त्यानंतर कोणकोणते सब्जेक्ट आपल्याला शिकायला मिळणार आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण सेमिस्टर पॅटर्न काय प्रकार असतो त्याबद्दल बघणार आहोत. पासिंग क्रायटेरियाबद्दल सुद्धा आपण ह्या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. तर मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि लेक्चरला सुरुवात करतो. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आता आपल्याला सेमिस्टर पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे. जसं आपण पूर्वी 6 महिने परीक्षा द्यायचो, एक 4 ते 5 महिन्याचं हे सेमिस्टर असतं आणि या सेमिस्टरमध्ये जवळजवळ 5 विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. या ठिकाणी जे मी डिस्कस करणार आहे ते SPPU युनिव्हर्सिटीसाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीबद्दल मी इथं डिस्कशन करेन. या युनिव्हर्सिटीशी संलग्न असणारे जेवढी विद्यालय आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहेत तर त्या सगळ्यांसाठी हाच प्रकारचा सिलेबस असतो. आता बघा, हा पॅटर्न आपण या ठिकाणी डिस्कस करतोय तो आहे 2019 पॅटर्न. जवळजवळ एक 5-6 वर्षांनी हा पॅटर्न बदलत असतो. आता जो अभ्यास आपण करतोय तो 2019 पॅटर्ननुसार करतोय. तर कुठल्याही प्रकारचा सिलेबस जर तुम्हाला शोधायचा असेल, काही रिझल्ट किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्हाला बघायचे असतील तर टाकत असताना पर्टिक्युलर पॅटर्नबद्दल टाकत चला, कारण तो पॅटर्न जो असतो तो आपण ॲडॉप्ट केलेला आहे SPPUने. त्यानुसारच आपण हा सिलेबस डिझाईन केलेला असतो किंवा ग्रेडिंग सिस्टीम, क्रेडिट सिस्टीम सुद्धा त्यानुसारच असते. आता बघा, फर्स्ट इयरच्या पहिल्या सेममध्ये फर्स्ट इयरमध्ये 2 सेमिस्टर असणार. सेमिस्टर 1 जे जवळजवळ 4 ते 5 महिने चालेल आणि त्यानंतर मग सेमिस्टर 2. सो पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला एवढ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. मी आधी नावं तुम्हाला सांगतो. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1. सो इंजिनिअरिंगमध्ये जवळजवळ 3 मॅथमॅटिक्स आपण स्टडी करतो. 1, 2, 3 M1, M2, M3 असं आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1. त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ऑर PPS ऑर केला आहे मी, का ते सांगतो. फिजिक्स ऑर केमिस्ट्री. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड बेसिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. सिस्टीम इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर आता होतं काय की तुम्ही ज्याही महाविद्यालयामध्ये शिकत असाल किंवा ॲडमिशन घेतलं असणार तर त्या कॉलेजमध्ये नंबर ऑफ ब्रांचेस असतील. तर युनिव्हर्सिटीने एवढे विषय तर दिलेले पहिल्या सेमिस्टरमध्ये, पण त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये काय केलं जातं की काही 3 ब्रांच किंवा 4 ब्रांचला एक सब्जेक्ट असतो तर उरलेल्या 3-4 ब्रांचला वेगळा सब्जेक्ट असतो. आणि हेच स्विच होतं सेकंड सेमिस्टरमध्ये. म्हणजे कसं तुम्हाला एक्झाम्पलने समजून सांगतो. एकतर तुमच्या महाविद्यालयात जेवढ्याही ब्रांच असतील त्या सगळ्या ब्रांचला कॉमन इथं विषय असणार आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 आणि ब्रॅकेटमध्ये मी जे लिहिलं आहे ते त्या विषयाचं आहे क्रेडिट. सो इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा सगळ्या ब्रांचला कॉमन असणार आणि त्याला 4 क्रेडिट आहेत. त्याला काय आहे, टोटल 4 क्रेडिट आहेत. मग तुम्ही मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन कुठल्याही ब्रांचचे विद्यार्थी असू द्या, सगळ्यांना हा सब्जेक्ट कॉमन आहे ज्याला 4 क्रेडिट आहेत. त्यानंतर तुमच्या महाविद्यालयामध्ये ते फिक्स नसतं, ते डिपेंड करतं कॉलेजवरती. तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काही ब्रांचला या सेमिस्टरमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट असेल तर उरलेल्या बाकीच्या ब्रांचला PPS नावाचा एक कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा सब्जेक्ट असतो. ह्या विषयाला सुद्धा या ठिकाणी 4 मार्काचं क्रेडिट आहे. मग आता ज्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असेल ह्या सेमिस्टरमध्ये त्यांना पुढच्या सेमिस्टरमध्ये असतो PPS आणि ज्यांना आता PPS असेल त्यांना पुढच्या सेमिस्टरमध्ये असतो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. तसंच काही ब्रांचच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स असणार तर उरलेल्या ब्रांचच्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री असेल आणि हे स्विच होणार पुढच्या सत्रात पुढच्या सेमिस्टरमध्ये. ज्यांना फिजिक्स होतं त्यांना केमिस्ट्री आणि ज्यांना केमिस्ट्री होतं त्यांना फिजिक्स. तसंच बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याला शॉर्टमध्ये BEE असं आपण म्हणतो आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याला BXE असं म्हटलं जातं, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. तर याचंही तसंच आहे. काही ब्रांचला इथं बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असतो तर उरलेल्या ब्रांचला या ठिकाणी बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट असतो. नंतर ज्याला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग होता पुढच्या सेमिस्टरमध्ये त्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि ज्याला इलेक्ट्रॉनिक्स होता त्याला पुढच्या सेमिस्टरमध्ये इलेक्ट्रिकल असं हे स्विच केलं जात असतं. शेवटी मात्र एक सब्जेक्ट जो आहे सिस्टीम इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिस्टीम इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट सगळ्या ब्रांचला कॉमन आहे. जसं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 तसाच हा सब्जेक्ट जो आहे सिस्टीम इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा फर्स्ट सेमिस्टरमध्ये सगळ्या ब्रांचला कॉमन असतो. तसं आता सेकंड सेमिस्टरबद्दल बघूया. सेकंड सेमिस्टरमध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 आणि खाली असणारा ग्राफिक्स हे 2 सब्जेक्ट सगळ्या ब्रांचला कॉमन असतात सेमिस्टर 2 मध्ये.
हे लक्षात घ्या. आणि बाकीचे सब्जेक्ट जे ते स्विच होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, मेकॅनिक्सवाल्याला आता PPS भेटेल आणि PPSवाल्याला मेकॅनिक्स मिळतील. नंतर फिजिक्सवाल्याला केमिस्ट्री आणि केमिस्ट्रीवाल्याला फिजिक्स, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाल्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सवाल्याला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर त्यामुळे तुम्ही कोणत्या ब्रांचमध्ये आहात आणि तुमच्या ब्रांचला आता ह्या सेमिस्टरला नेमका कुठला सब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट लिस्ट तुम्ही आधी व्यवस्थित समजून घ्या. कारण त्याच सब्जेक्टचे बुक्स परचेस करा आणि एक्झामिनेशन फॉर्म भरताना तुम्हाला तो पर्टिक्युलर सब्जेक्ट टाकायचा असतो जो तुम्हाला ह्या सेमिस्टरमध्ये शिकायला आहे, तो सब्जेक्ट तुम्हाला टाकायचा असतो. ठीक आहे, ही गोष्ट आधी क्लिअर करून घ्या. पुढे सर आता हे तुम्ही येलो कलरमध्ये जे दाखवलेत ते काय, 2019 पॅटर्ननुसार आपल्याला क्रेडिट सिस्टीम दिलेली आहे. प्रत्येक विषयाचे क्रेडिट आहेत. जर तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1ला जर बघितलं तर त्याला 4 क्रेडिट आहेत. PPS मेकॅनिक्सला 4, फिजिक्स केमिस्ट्रीला 5, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सला 4, म्हणजे या दोघांना 4 आणि सिस्टीम ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग जो आहे, सिस्टीम इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयाला सुद्धा 4 क्रेडिट. तसंच सेमिस्टर 2मध्ये 5, 4, 4 2 हे क्रेडिट दिलेले आहेत. आता होतं काय की जर का तुम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा विषय जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला त्या विषयाचे असणारे 4 क्रेडिट मिळतात पास झाल्यावरती. जर तुम्ही मेकॅनिक्स किंवा PPS हा सब्जेक्ट पास झालात तर तुम्हाला हे 4 क्रेडिट मिळतात. म्हणजे तो विषय तुम्ही पास जेव्हा होतात तेव्हा त्या विषयाला असणारे क्रेडिट तुम्हाला मिळतात. आता एक महत्त्वाची गोष्ट मी इथं तुम्हाला सांगतोय, हे दोघं सेमिस्टर मिळून 4 4 दूने 8, 4 3 12, 4 चौक 16 आणि हे 21, हे या ठिकाणी झाले जवळजवळ 21 क्रेडिट. ठीक आहे. नंतर 5 5 दूने 10 10 आणि 4 4 8 आणि हे 2 10, मग या ठिकाणी झाले मित्रांनो हे 21. ठीक आहे. आणखी जे ॲडिशनल 2 क्रेडिट असतात ते वर्कशॉप वगैरेला असतात, म्हणजे जवळजवळ 21 आणि 21 42 आणि 2 44, टोटल 44 क्रेडिटपैकी तुम्हाला 22 क्रेडिट अर्न करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याला पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर दोघं सेमिस्टर मिळून 22 क्रेडिट मिळतील तो विद्यार्थी या ठिकाणी पास होईल. तो पास होणार आणि त्याला सेकंड इयरमध्ये ॲडमिशन मिळेल. जर दोघं सेमिस्टर मिळून तुम्हाला 22 क्रेडिट झाले नाहीत तर तुम्ही YD होतात, म्हणजे इयर डाऊन, म्हणजे फेल. तुम्हाला सेकंड इयरमध्ये ॲडमिशन भेटत नाही, तुम्हाला 1 वर्ष घरी राहावं लागतं. समजून घ्या मी काय म्हणतोय. सो प्रत्येक विषयाला क्रेडिट दिलेले आहेत. पण ह्या विषयाचे क्रेडिट जे दोघं सेमिस्टर मिळून जवळजवळ 44 क्रेडिट आहेत, त्यापैकी तुम्हाला 22 क्रेडिट जे 50% क्रेडिट तुम्हाला अर्न करायचे आहेत. जर तेवढे क्रेडिट तुम्ही अर्न केले तरच तुम्ही सेकंड इयरला जाऊ शकतात. मग आता एक महत्त्वाचा प्रश्न, मग सर ह्या विषयाला 4 जे क्रेडिट आहेत ते मला कधी मिळतील? तुम्ही म्हटले की विषय जर पास झाला तर क्रेडिट मिळेल, मग मी विषय पास कधी होतो तर ते समजून घ्या. आता तुमची सेमिस्टर एक्झाम जी असते, सेमिस्टर एक्झाम बघा, आता एक्झाम पॅटर्नबद्दल सांगतो तुम्हाला. एक्झाम पॅटर्न, सो एक्झाम पॅटर्नबद्दल समजून घ्या. आता पॅटर्नबद्दल समजून घ्या. ही एक्झाम जी आहे ती 2 टप्प्यात असते. एक्झाम असते 2 टप्प्यात. एक असते इन सेम एक्झाम, इन सेम एक्झाम किंवा इन सेमिस्टर एक्झाम, आणि एक एक्झाम असते एंड सेमिस्टर एक्झाम, एंड सेमिस्टर एक्झाम और एंड सेम एक्झाम. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न, तर तुम्हाला एकाच सेमिस्टरमध्ये अशा 2 परीक्षा द्यायच्या आहेत. ही इन सेम एक्झाम जी असते ती असते 30 मार्काची, 30 मार्क्ससाठी 30 मार्क्स, आणि जी एंड सेम एक्झाम असते मित्रांनो ती असते 70 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी? 70 मार्क्ससाठी. ओके, समजते तुम्हाला. इन सेमिस्टर एक्झाम असते 30 मार्काला आणि एंड सेमिस्टर एक्झाम असते 70 मार्काला. दोघं मिळून 100 मार्क्स. तो 100 मार्क्सची एक्झाम होत असते. मग या 100 मार्क्सची एक्झाम जी आहे, 100 मार्क्सपैकी तुम्हाला या ठिकाणी 40 मार्क्स घेणं गरजेचं आहे फॉर पासिंग. 40 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे फॉर पासिंग. त्या विषयामध्ये पास होण्यासाठी तुम्हाला 100 पैकी 40 मार्क्स घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 100 पैकी 40 मार्क्स मिळालेत तर तुम्ही तो विषय पास झालात. ठीक आहे. आणि जर तो विषय तुम्ही पास झालात तर त्या विषयाला असणारे क्रेडिट तुम्हाला भेटतात. पण थांबा, एवढं सोपं नाही आहे. आता आणखी एक मजेशीर गंमत काय आहे, इथं सेपरेट पासिंग नावाचा प्रकार आहे. सेपरेट पासिंग म्हणजे इन सेमचे मार्क आणि एंड सेमचे मार्क दोघांची गोळाबेरीज केली, 100 पैकी 40 तर आलेच पाहिजे, पास झालात. पण एक सेपरेट पासिंग म्हणजे काय की या 70 पैकी तुम्हाला कंपल्सरी 28 मार्क मिळालेच पाहिजे. मार्क्स मिळालेच पाहिजे.
मिळालेच पाहिजे. जास्त असतील तरी काही हरकत नाही, पण कमी नको. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या सेमिस्टरमध्ये खूप अभ्यास केला आणि इन सेम एक्झाम जी आहे त्याला 30 पैकी 30 मार्क त्याने घेतले. 30 पैकी 30 मार्क घेतले, लक्षात घ्या. 30 पैकी 30 मार्क त्याने घेतले आणि त्याने काय केलं की एंड सेमिस्टरला थोडासा कंटाळा केला आणि या ठिकाणी त्याला मार्क्स मिळाले 27. किती? 27. मग 30 अधिक 27 म्हणजे त्याला मार्क किती आले? 57. मग 100 पैकी 57 मार्क म्हणजे तो पास झाला पाहिजे, बरोबर. पण हा विद्यार्थी इथं फेल होणार. का होणार फेल? कारण 70 मार्काच्या परीक्षामध्ये सेपरेट पासिंग आहे. या 70 पैकी त्याने 28 मार्क मिळवलेच पाहिजे. म्हणजे इकडे तुम्हाला 30 पैकी 30 आहेत, पण इकडे 28 भेटले नाहीत तरी सुद्धा तुम्ही नापास होतात. याच्या उलट एखादा जर म्हटला की सर सपोज मी पहिल्या सेमिस्टरला मला काही जमलंच नाही, म्हणजे इन सेम एक्झामला मला काही जमलंच नाही आणि 30 पैकी मी इथं 0 मार्क मिळवले, तर मग मला 70 पैकी किती मिळवावे लागतील? मग आता टोटल तर 40 काढायचे आहेत, इथं 0 मिळालेत आणि तू जर इथं 40 काढला मित्रा, 40 जर मार्क्स काढले डायरेक्ट 40चे 40, तरी तू पास. म्हणजे इन सेम एक्झामला सेपरेट पासिंगची गरज नाही. इथं 0 जरी मिळाले तरी चालत आहे, पण एंड सेम एक्झामला 28 कंपल्सरी आहे. आणि दोघांची बेरीज किती झाली पाहिजे? 40. पण लक्षात घ्या, मुलं इथंच चुकतात. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात, खूप मजेत असतात, कॉलेजचं वातावरण असतं, फुल एन्जॉय करायला बघतात आणि इन सेम एक्झामला खूप लाईटली घेतात. एक फंडामेंटल तुम्हाला इथं सांगतो मी, इन सेम एक्झामला लाईटली घेतात आणि या इन सेम एक्झाममध्ये 2, 3, 4 मार्क मिळवतात. त्यांना वाटतं मी इथं 70 पैकी खूप चांगला स्कोअर करून घेईल. होत नाही, स्कोअर करता येत नाही. त्यामुळे इन सेम एक्झामला लाईटली घ्यायचं नाही, याच्यामध्ये चांगला स्कोर आणायचा. कारण जर तुम्ही विषय जर नापास झालात तर जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये गेलात तर हा विषय तुम्हाला पुन्हा द्यावा लागतो आणि त्या विषयाला असणारे इनसेमचे मार्क बदलत नाही. म्हणजे तुम्हाला जर 2 मार्क असतील तर सेकंड इयरला गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा तो विषय काढायचा असतो आणि त्याला 2च मार्क राहतात. इनसेमचे मार्क बदलत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे इनसेमला चांगला स्कोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला, समजते? तर अशा पद्धतीने ही एक्झामिनेशन स्कीम असते मित्रांनो. आणि असे मिळून जर विषय तुम्ही पास झालात तर त्या विषयाचं क्रेडिट तुम्हाला मिळतं आणि असे टोटल 22 क्रेडिट तुम्ही अर्न केलेत तर तुम्ही सेकंड इयरमध्ये जाऊ शकतात. अदरवाईज तुम्हाला सेकंड इयरमध्ये जाता येत नाही. आणखी एक महत्त्वाचं सांगतो, जर एखाद्या विद्यार्थ्याचे 22 क्रेडिट अर्न आहेत, 22 क्रेडिट त्याने अर्न केले, पण इथले 2-3 विषय तो नापास आहे, चालतं. 22 क्रेडिट मिळालेत त्याला आणि 3-4 विषय तो नापास आहे, तरी तो सेकंड इयरला जाऊ शकतो. सेकंड इयरला जाऊन मात्र त्याला ते राहिलेले 2-3 विषय ते काढावे लागतात. मग सेकंड इयरमध्ये तुम्ही पूर्ण वर्ष सेकंड इयरचं जेव्हा तुम्ही क्लिअर करता आणि थर्ड इयरमध्ये जातात तिथे कंडिशन असते. थर्ड इयरला जाण्यासाठी फर्स्ट इयरचे सगळे विषय निघणं गरजेचं आहे. फर्स्ट इयरचा सगळे विषय निघणं गरजेचं आहे. एकही विषय फर्स्ट इयरचा राहिला तरी तुम्ही थर्ड इयरला जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीची क्रेडिट सिस्टीम आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी नवीन आहात, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे माहिती असावं हे एक्झामिनेशन स्कीम कशी असते, विद्यार्थी कुठे कुठे अडकतात हे तुम्हाला माहिती असावं. त्यासाठी मित्रांनो मी हे आजचं लेक्चर घेतले. वेळोवेळी मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहील, सगळ्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. एक्झामिनेशन फॉर्म कसा भरायचा, स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा, परीक्षेची डेट कधी येते, ह्या सगळ्या प्रकारच्या माहिती तुम्हाला मी देत जाईल. तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि लवकरच आपण आता ह्या ऑफलाईन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत, तर ह्या ऑफलाईन बॅचेसला सुद्धा तुम्ही व्हिजिट द्या. त्याचा ॲड्रेससुद्धा आपण ह्या ठिकाणी मेन्शन केला. ह्या ॲड्रेसवरती तुम्ही या, व्हिजिट द्या आणि तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही विचारून घेत चला. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर पण इथं अवेलेबल करून दिला आहे तुम्हाला. या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकतात, तुमच्या मनात ज्या काही शंका असतील ते विचारू शकतात. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि तुमच्या आणखी काही प्रश्नांची उत्तरं मी तिथं घेऊन येईल. ओके, थँक्यू सो मच.